ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 5. अस्थैर्य. ओव्या आहेत 684 ते 691. ज्ञानदेव आता अस्थैर्य या अज्ञान लक्षणाचं स्पष्टीकरण करत आहेत. आणि स्वार्थे अळूमाळे, जो धैर्यापासोनी चढे, जैसे तृण बीज ढळे, मुंगी चेनी. आणि ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या धक्क्यानेच आपली जागा सोडते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाकरता जो केलेल्या निश्चयापासून डळतो. पावो सुदली या सवे, जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचेनी नावे गजबजेजू. डबक्यातील पाण्यात पाय घातल्याबरोबर जसे डबक्यातील पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव ऐकल्याबरोबर जो घाबरून जातो. वायूचेनी सावाये, धू दिगंतरा जाये, दुःख वार्ता होये तैसे जया. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्याचे मन दुःखाने पुरे व्यापले जाते. मनोरथांची या धारसा, वाहने जयाची या मानसा, पुरी पडिला जैसा दुधिया पाही. पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघाने ज्याचे मन भटकत असते असे समज. वाऊधनाची या परी, जो आश्रो कहीची न धरी, क्षेत्री तीर्थी पुरी थारो नेणे. वावटळीप्रमाणे जो कोठे स्थिर राहत नाही व जो क्षेत्रात, तीर्थाच्या ठिकाणी अथवा सप्तपुऱ्यांपैकी कोणी एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही. का मातली या सरडा, पुढती बुडुख पुढती शेंडा, हिंडण वारा कोरडा तैसा जया. माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासून ते शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत रिकाम्या खेपा घालतो, त्याप्रमाणे ज्याचे भटकणे निरर्थक असते. जैसा रोविल्या विणे, रांजणू थारो नेणे, तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे. ज्याप्रमाणे रांजण जमिनीत रोवल्याशिवाय बसावयाचे जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष पडेल तरच तो एका ठिकाणी राहील, नाहीतर तो सारखा हिंडत असतो. तयाच्या ठाई उदंड, अज्ञान असे वितंड, जो चांचल्य भावंड मरकटाचे. जो चंचलपणाने माकडाचे भावंड आहे, त्याच्या ठिकाणी मोठे अज्ञान पुष्कळ आहे. भगवंतांनी शुचिता या लक्षणानंतर स्थैर्यम हे ज्ञानाचं लक्षण सांगितलं होतं. म्हणून अस्थैर्य म्हणजे चंचलता, हे अज्ञानाचं लक्षण झालं. अज्ञानी मनुष्य चंचल असतो, त्याच्या मनाची स्थिरता झालेली नसते. स्थिरचित्त मनुष्य कोणत्याही गोष्टीने गडबडून जात नाही. जणू काही पृथ्वीच. दारिद्र्य असो वा शारीरिक काही त्रास होवो, म्हातारपणातील पीडा असू देत किंवा रोग होवोत, लोक स्तुती करोत किंवा निंदा करत, काहीही झालं तरी त्याच्या मनाचं स्थैर्य ढळत नाही. ही गोष्ट ज्ञानदेवानी जशी अनेक दृष्टांतातून स्पष्ट केली होती, तसेच चंचल मनोवृत्तीच्या अज्ञानी मनुष्याचे वर्णन सुद्धा ज्ञानदेव दृष्टांतांनी करत आहेत. स्थिरचित्त मनुष्य कोणत्याही परिस्थितीत आपले धैर्य टिकवून ठेवतो, तर अस्थिर चित्त मनुष्य अगदी एखाद्या लहानशा कारणानेही आपल्या मनाचं स्थैर्य टिकवून ठेवू शकत नाही. मुंगी फिरत असते, तिचं वजन किती आणि त्यामुळे केवढा मोठा धक्का बसणार, पण तेवढ्याशा धक्क्यानेही गवताचं बीज खाली पडावं, त्याप्रमाणे त्याची स्थिती असते. मनाच्या स्थिरतेचा तो निश्चय तर करतो, पण अगदी लहानसा स्वार्थ साधत असेल तरीही तो त्याचा निश्चय डळमळीत होत असतो. डबक्यातील पाणी वरवर पाहता जरी स्वच्छ वाटत असलं तरी त्याच्या तळाशी चिखल असतो. एखादा दगड आत पडला की लगेच ते गढूळ होऊन जातं. तसंच अस्थिर मनुष्याचं चित्त वरवर पाहता जरी स्थिर वाटत असलं तरी एखादे संकट येणार अशी चाहूल जरी लागली तरी तो डळमळून जातो. एक सुभाषितकार म्हणतात, शोकस्थान सहस्राणी भयस्थान शतानीच, दिवसे दिवसे मूढ माविशंती न पंडितम. हजारो दुःखांची स्थानं आणि शेकडो भीतीची स्थानं मूर्खावर आपला पगडा बसवतात, पंडितावर नाहीत. विद्वान व विवेकी माणसाला कोणत्याही गोष्टीचा दुःख अथवा भीती वाटत नाही.
अशा या अस्थिर चित्त मनुष्याचं मन दुःखानं व्यापून जातं. त्याच्याकरता ज्ञानदेव धुराचं उदाहरण देतात. वारा सुटला की धूर दिशेच्या अंतापर्यंत पोचतो. तसं त्याचं मन संकटाच्या भीतीनं पुरतं व्यापून जातं. त्या अज्ञानी मनुष्याचा आणखी एक स्वभाव म्हणजे नाना मनोरथांच्या मागं भटकणं. असंख्य मनोरथ त्याच्या मनात उठत असतात व त्यांच्या मागून मन वाहत जात असतं, जणू काही पुराच्या पाण्यात पडलेला भोपळा. जसा ओघ वळेल तसा तो आपली दिशा बदलत असतो. तसाच अस्थिर चित्त मनुष्य मनात जसा विचार येईल तसा त्या मागून धावत असतो. आणि मन तर किती चंचल आहे. एका विचारावर काही क्षण सुद्धा स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे त्याचे चित्त क्षणोक्षणी पालटत असतं. तीर्थक्षेत्री जाण्यास म्हणून बाहेर पडतो, पण तेथे सुद्धा संसाराचेच विचार त्याच्या मनात पिंगा घालत असतात. त्यामुळे तीर्थक्षेत्री सुद्धा त्याचे चित्त स्थिर होत नाही. शरीराने जरी तो तीर्थयात्रा करीत असला तरी मनात संसार घेऊनच त्याची यात्रा चाललेली असते. त्यामुळे त्याचे तीर्थक्षेत्री जाणे सुद्धा सरड्याप्रमाणे व्यर्थच ठरतं. माजलेला सरडा झाडाच्या शेंड्यापासून बुडक्यापर्यंत उगाचच खालीवर करत असतो. तशी त्याची ती तीर्थयात्रा असते. रांजण तळाशी निमुळता असतो, त्यामुळे तो जमिनीवर स्थिरपणे उभा राहू शकत नाही, सतत डोलत राहतो. त्याप्रमाणे अस्थिर चित्ताचा मनुष्य चंचल असतो. चंचलपणात जणू तो माकडाचा भाऊच शोभावा असं त्याचं वागणं असतं. अशा प्रकारे चंचल मनुष्याचं वर्णन ज्ञानदेवाने केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी आत्मविनिग्रहाचा पूर्णपणे अभाव असतो असं ज्ञानदेव पुढे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.